पण महत्वाचे एक 2-3 विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर बोलणं अत्यंत गरजेचे आहे. ही गेली 15 वर्ष या आपल्या लोकसभा मतदारसंघाचे जे नेतृत्व करतायत खासदार साहेब, मला एक प्रश्न या निमित्तानं त्यांना विचारायचा आहे. आपण सगळे जणांना तो माहित आहे. खटकळ्यात आलो लांडे साहेब, म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्ही ऐकलं होतं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने की या परिसरामध्ये सगळीकडे मोबाईल चालतील. मी आपटाळ्याहून आलो, मला असं वाटलं की मध्ये चावंडून आता पटकेत मी खटकळ्याला जाईल, कारण पूल झालाय मधला. झालाय का? मी गेलो परत माग. आणि मग खोट्या घोषणा 15 वर्ष ज्यांनी केल्या, 15 वर्ष ज्यांनी आमची फसवणूक केली, परत परत जर आम्ही त्यांना थारा देणार असू तर आमच्या इतके नतद्रष्टे आम्ही दुसरे कोणीच नसणार आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये जाणारा आमचा खासदार कसा पाहिजे, आमचे प्रश्न लोकसभेचे कोणते आहेत. आम्ही ग्रामपंचायतची निवडणूक आली की आम्ही केंद्रातल्या गप्पा मारतो, आणि केंद्राच्या निवडणूक आली की आम्ही ग्रामपंचायतच्या गप्पा मारतो, लोकांचा विरोधाभास करतो. जे वास्तव सत्य ते आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे. आमचा खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे, आमचा खासदार कसा असला पाहिजे, आमच्या खासदाराला आमच्या समस्या समजल्या पाहिजे. खरं तर मधल्या काळामध्ये लांडे साहेबांना 2009ची निवडणूक त्या ठिकाणी लढले, पराभव झाला तरी सुद्धा स्वतःच्या असणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या परिसरामध्ये सातत्याने साहेब काम करतायत. मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला की हे आता कसे आले. आपण तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आलेच कुठे? ज्याला निवडून दिलं तो यायला पाहिजे की पराभव झालेला माणूस यायला पाहिजे? आता शळकंदे माणूस तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या. अहो हे पदावरची माणसंच नाही, हे आपल्यासारखेच कार्यकर्ते आहेत, पण आपल्या अपेक्षाच इतक्या आहेत की आम्हाला आजही वाटतं की आम्हीच सत्तेत आहेत. लांडे साहेब आमदार नाहीत, खासदार नाहीत, अतुल शेठ आमदार नाही, खासदार नाहीत, पण काय अपेक्षा आहेत अतुल शेठ तुमच्याकडून? तर या पूर्व काळामध्ये आदरणीय बेनके साहेबांनी सुद्धा या परिसरामध्ये काम करताना कोणताही दुजाभाव केला नाही. मला आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. ज्या गावामध्ये आपण आलो, ज्या परिसरामध्ये आपण आहे, इथली आश्रमशाळा जर आपण सगळ्यांनी पाहिली तर या तालुक्यामध्ये 7 आश्रमशाळा आहेत, आणि 7च्या 7 आश्रमशाळेच्या इमारती आदरणीय बेनके साहेबांनी केल्या. आणि काही मंडळी आम्हाला प्रश्न विचारतात की 40 वर्षात काय केलं. आमचा त्यांना जाहीरपणाने हा सवाल आहे, मग या असणाऱ्या आश्रमशाळा तुम्ही आणून बांधल्या का? तुम्ही तालुक्यात येऊन 8-10 वर्ष नाही झाली तर तुम्ही 40 वर्षाचा हिशोब विचारता का? साहेब आम्ही कधीच पाहिलं नाही. आदरणीय बेनके साहेबांनी आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरं तर आमच्या छोट्या छोट्या MITवर येऊन लोकांचं पाणी सोडताय, त्याचं इतकं दुर्दैव नाही हो. म्हणजे आमचं काम काय, म्हणजे मला नंतर असं कळालं की पुढची इरिगेशन मध्ये ज्या काही व्हॅकन्सी होणार आहेत त्याच्यासाठी ते आत्ताच आरक्षण त्या ठिकाणी जागा राखीव करतायत, कारण पुढच्या त्यांना ते ट्रेनिंग घ्यायचं होतं म्हणजे. कारण इरिगेशनला पाणी सोडायला माणसं नाहीत, आणि जेव्हा आता इरिगेशन मध्ये माणसं नाही तर यांची आमदारकी गेली की यांना तिथं जॉब पाहिजे, म्हणून ते आमच्या छोट्या छोट्या MITवर येऊन तिथं पाणी सोडतायत. आणि अशा पद्धतीने लोकांना जाहीर सांगतायत मी करणार, मी केलंय. आजपर्यंत मी म्हणणारे भले भले गेले. मी एकमेव इथं असं काही चालत नाही. आम्ही सगळेजण केलं हे जो म्हणतो ही म्हणणारी ही माणसं आहेत. आम्ही कधी आदरणीय बेनके साहेबांनी केलेल्या कामाचं श्रेय कधी घेतलं नाही. आज तुम्ही आमच्याकडे फसवणूक अशी करताय. आम्ही जाहिरातीचा बोर्ड वाचला की 0 ते 42 किलोमीटर रस्ता करणारा मी एकमेव. प्रत्येक ठिकाणी मी बोर्ड पाहत आलो. मी तिकडच्याही बाजूने गेलो, मी इकडच्याही बाजूने आलो, आणि मी एक गोष्ट पाहिली. मला तुमच्या ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की एका बाजूला पलीकडे आमच्या बेलसरच्या इंगळून तो रस्ता आहे, तो 10 किलोमीटरचा आहे. त्याला 5 कोटी रुपये शासनाची तरतूद आहे. म्हणजे 10 किलोमीटरचा रस्ता किती रुपयात आहे? 5 कोटी रुपये. आणि तुमच्याकडे बोर्ड मी पाहिले प्रत्येक गावात 0 ते 42 किलोमीटरला 10 कोटी. 5 कोटी मध्ये जर 10 किलोमीटर होतो तर 10 कोटीत 42 किलोमीटर होईल का? पण बोर्ड असे लावले, पण त्याच्यामध्ये फसवणूक काय? तुम्ही बोर्ड बारकाईने वाचा. विशेष दुरुस्ती, जिथं जिथं रस्ते खराब झालाय तेवढाच रस्ता होणार आहे. पण आमच्या पुढे दाखवलं काय की 0 ते 42 किलोमीटर करणारा मी एकमेव. अहो या तालुक्यात एकमेव म्हणून या तालुक्याची सुद्धा तुम्ही खरं तर काही ठेवलेली नाही. आणि उद्याच्या काळामध्ये आता आमच्या बाळासाहेबांनी तर सांगितलं, वास्तव सत्य, हे तरुण मुलं इतकी खरं तर आमिष त्या वेळेला लांडे साहेब दाखवली गेले. म्हणजे आता सुद्धा मध्ये आम्ही सहज चर्चा करताना असं आम्हाला वाटलं की आमच्या आणे आणि त्या परिसरातले कार्यकर्त्यांना आता म्हटले भरपूर नोकऱ्या लागल्या. का लागल्या तर तिथे MIDC झाली. ते म्हणले कोणी केली? म्हणले स्वनिधीतून केली. आमच्याकडे स्वनिधीचं जरा वेगळंच फेड आलंय. म्हणजे
स्वनिधीतून MIDC केले म्हणून त्याच्यामुळे आमच्याकडे तरुण मुलं आता येत नाही, तुमच्याकडे भोसरीला येत नाही. आणि सहज तुम्ही आला होता 27 तारखेला अतुल शेटने नोकरी महोत्सव घेतला तर 1,500 मुलं आपल्या समोर उपस्थित होती. विशेषतः त्या पठार भागातली 500 मुलं होती. स्वनिधी मला जाहीरपणाने ही पण गोष्ट विचारायची आहे. परवा एक हँडवेल काढला गेला, त्याच्यामध्ये तालुक्याची सगळी कामं शिवजयंतीच्या निमित्ताने लिहिली आणि स्वनिधीचा आकडा तुषार भाऊ किती आहे? 27 कोटी काय लाख रुपये. आमचं जाहीरपणानं तुम्हाला हा सवाल आहे. या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला राज्याच्या बजेटमध्ये 2 कोटी रुपये एक वर्षाला आमदार निधी आहे. 80 लाख रुपयाचा डोंगरी विकासचा निधी आहे. 27 कोटी रुपये जर स्वतःच्या खर्चातून आपण स्वतःच्या खिशातून खर्च करत आहात तर हे पैसे आले कुठून? ते कुठूनही येऊ द्यात, पण स्वनिधीतून जाऊ द्या. आमच्या डोंगरी विकास निधीतली या मतदारसंघात कामं दाखवा आणि मग आमच्या लोकांसमोर या. अशा प्रकारचा प्रश्न उद्याच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला विचारावा लागणार. म्हणजे मी केलंय, मी एवढं करतो, मग शासन जर आम्हाला एवढे पैसे, मग तुम्ही शासनाचे फंडच वापरू नका. एवढा जर स्वनिधी आहे तर आमचे प्रश्न सगळे सोडून टाका. लोकांच्या समोर जातायत एक गोष्ट घेऊन, लोकांना भावनिक करतायत. आणि या परिसरामध्ये जाणीवपूर्वक आपल्याला सांगायचं आहे की जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सुद्धा त्या निमित्तानं आपल्याकडे सामोरं गेलो. वास्तव लोकांच्या पासून बाजूला जातं. मध्ये मोरे साहेबांनी इथं प्रश्न उपस्थित केला की आमच्याकडे एक दवाखान्याचं उपकेंद्र असावं. साहेब 2009-10 ला या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य असताना मी आपटाळे या ठिकाणी लेंडे साहेब उपाध्यक्ष होते आणि साहेब आपल्या नेतृत्वाखाली आपटाळ्याची PSC आणि केवाडीची PSC मंजूर झाली. त्यावेळेला दोन्ही PSC ना 1-1 कोटी रुपये मंजूर झाले. आजही आपटाळ्याची PSC येऊन तुम्ही पहा, एक उत्कृष्ट प्रकारचं काम करणारा दवाखाना तिथं आपल्याला दिसेल. पण केवाडीमध्ये आम्हाला गेली 8 वर्षे जागा मिळत नाही. पण त्याच्या पुढचं आहे लांडे साहेब आणि अतुल शेठ, तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या केवाडी आणि उंडे खडक हे शेजारी लागून गाव आहेत. उंडे खडकचे सरपंच आपले सहकारी मित्र निलेशजी राऊत यांची मिसेस त्या ठिकाणी सरपंच आहेत, नागरी गुरुजी आहेत. शासनाची त्या ठिकाणी काही एकर जागा आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला प्रस्ताव आम्ही दिलेला आहे की जर त्या केवाडीमध्ये जागा उपलब्ध होत नसेल तर आम्ही उंडे खडकच्या हद्दीमध्ये तिथं बांधायला शासन परवानगी देतं. पण केवळ या विभागाच्या आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या आडमुठेपणामुळे आमची जनता त्या आरोग्याच्या विषयापासून मागे राहत चालली आणि याच्यासाठी तुमची आम्हाला मदत लागणार आहे. एकतर आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगतो की तुम्ही येत्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी जागा उपलब्ध करा आणि जर नाही केली तर लेंडे साहेब जिल्हा परिषदेचे आपण गटनेते आपली या विभागाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती राहणार आहे. आम्ही जागा द्यायला तयार आहे, आमच्याकडे जागा उपलब्ध आहे. पण ती जर दवाखाना इथं झाला तर या सगळ्या परिसराच्या माता भगिनींच्या आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार. पण मी करतोय किंवा माझ्यासाठी ते अडून राहिलं पाहिजे ही भूमिका काही काय मंडळी घेत आहेत. आणि उद्याच्या काळामध्ये खरं तर ही विनंती आदरणीय देवकाशेठ मोरेंनी आपल्या प्रस्ताविकामध्ये केली. त्यांच्या सौभाग्यवती या गावच्या सरपंच आहेत आणि केवळ विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मागण्या फार नाही आहेत. पण आमच्या गावामध्ये आम्ही नेतृत्व करत असताना आमच्या कालावधीमध्ये आपल्या मदतीने 4 प्रश्न मार्गी लागले तर आम्ही उद्याच्या काळामध्ये सक्षमपणाने या गावाचं नेतृत्व करत असताना या परिसरामध्ये सुद्धा हक्कानं आणि जाहीरपणाने सांगू शकतो की अतुल शेठ आणि लेंडे साहेब या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून ही कामं मार्गी लागलेली. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता, इकडे लोकांना भूलभुलैया केला जातो. अलीकडच्या काळामध्ये आजच मला सकाळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, रात्री मी आजनावळे घाटघर खडकुंबे आणि या परिसरामध्ये होतो, काही ठिकाणी एजंट मंडळी आता काम करायला लागली. मला लेंडे साहेब तुमची ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. आमच्याकडे शबरी घरकुल नावाची एक योजना आहे, आपल्याकडे यशवंत घरकुल नावाची योजना आहे, इंदिरा आवासची योजना जी प्रधानमंत्री म्हणून आलेली आहे, 1,20,000 रुपयाची घरकुलाची योजना आहे. काही एजंट मंडळी 10,000, 5,000 आणि 20,000 रुपये गोरी घर जनतेकडून त्या ठिकाणी मागतायत. दुसऱ्या सकाळी मला आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की समाज कल्याणच्या माध्यमातून काही पीठ गिरणी आल्या आणि त्याच्यासाठी 5-5 हजार रुपयाची मागणी चालली. मी जाहीरपणानं आपल्याला सांगतोय की आत्ताच्या ज्या सगळ्या योजना आहेत ते आपण केलेलं अर्ज मंजूर झाल्यानंतर ते स्वतःला खरेदी करायचे आहेत आणि त्यानंतर ते पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि जर अशी कोणी एजंट मंडळी आपल्याकडे कशाची मागणी करत असतील तर माझ्यासारखा कार्यकर्ता 24 तास त्याच्यासाठी उपलब्ध आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी कुठे जिल्हा परिषद मध्ये अडचण असेल, पंचायत समितीमध्ये अडचण असेल तर आदरणीय अतुल शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आणि सक्षम आहोत हे सांगण्याच्यासाठी खरं तर या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करणार आहे, ही जी काही एजंट मंडळी आहेत लोकांना चुकीच्या पद्धतीने भापवतात त्यांना खरं तर आपण जागेवर आणू. आणि हे करत असताना उद्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा. कारण तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी खरं तर जाऊन सांगतोय, आदरणीय विलासरावजी लांडे साहेब हे भोसरीचे आमदार 2 वेळा होते. आदरणीय अतुल शेठ यांना सुद्धा आमदारकी आणि खासदारकी यांना स्वतःसाठी गरजेची नाही हो. मला एक सांगा, लांडे साहेबांचं अतुल शेठचं काय काम अडतं का कुठं तुम्हाला माहितीये का?
अडेल का? प्रशासनात फोन केला की माणसं त्यांच्या घरी येतात, त्यांची काम करतात. अडलंय कोणाचं? अडलंय आपलं, खालच्या माणसाचं. आमदार त्यांना आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की आपल्याला सगळ्यांना आमदार व्हायचंय, आपल्याला सगळ्यांना खासदार व्हायचंय, म्हणून आपल्याला त्यांना आमदार खासदार करायचंय. कारण शेवटी ही पदं जी आहेत ही लोकांसाठी आहेत, लोकांच्या कामासाठी आहेत. आणि ती पदं लोकांच्या कामासाठी आणण्याच्यासाठी लोकांना वेळ देणारी माणसं खरं तर त्याच्यासाठी पाहिजे. आम्ही 5 वर्ष बाळासाहेब पवार तुमचं ऐकायचो, कधी फोन करा, 24 तास उपलब्ध आहे. मी कधीच फोन उचलणार नाही, फोन कधी करा. आम्ही प्रत्येक भाषणात प्रत्येक क्लिप मध्ये लेंडे साहेब कोणताही कार्यकर्ता डायरेक्ट माझ्याशी यायचं, कार्यकर्त्याची मध्यस्थ्याची मला गरज नाही. आणि 100 फोन केले तर मी कधी फोनच उचलत नाही. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी भावनेला हात घालतात आणि आपली मतं घेतात. असा हा सगळा अत्यंत दुर्गम भाग लांडे साहेब आहे. हा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये 40 ग्रामपंचायती आहेत आणि त्याच्यामुळे सगळा परिसर आणि हा अख्खा पंचायत समितीचा गण आहे. याच्यामध्ये 1-2 गावं सोडली तर एकाही गावामध्ये मोबाईलची रेंज नाही. खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मोबाईलचा टावर केवडीला उभा राहिला BSNLचा, तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे का? तो कुठं उभा राहिला जाऊन पहा. वाणी साहेब तिथं गेले होते, देवराम शेठ लांडे यांच्या शेतात तो उभा राहिलाय, पण तिथून नेटवर्कच मिळत नाही म्हणून तो चालू नाही होत. मला भाडं मिळालं पाहिजे, माझ्या जागेच्या त्या ठिकाणी मला फायदा झाला पाहिजे म्हणून तो टावर तिथं उभे केला. हे सगळे जर असे समाजाचे सेवक पुढे येत असतील तर उद्याच्या काळामध्ये समाजाने खऱ्या वस्तुस्थिती ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टींना विरोधच केला पाहिजे. आणि कोणाच्याही दडपशाहीला आम्ही आल्यानंतर आम्हाला काही चंद रात्री अतुल शेठ काही मंडळी या परिसरामध्ये फिरली, काही कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही जायचं नाही, काही गाडीवाल्यांना सांगितलं तुमच्या गाड्या गेल्या तिथं गाड्या फुटतील. अरे ही का हुकुमशाही आहे? आम्ही कुठून आलो? आणि जर कोणामध्ये हिंमत असेल तर आमची गाडीच काय, आमच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावून दाखवा आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काय आहेत हे तुम्हाला दाखवतो, असं जाहीरपणानं खरं तर आव्हान या निमित्तानं करतो. आणि अधिकचा वेळ आपला घेतलेला आहे, अधिक न बोलता खरं तर उद्याच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय अतुल शेठ आणि विलासरावजी लांडे साहेबांना आपल्याला विधानसभा आणि लोकसभेमध्ये काम करायची संधी द्यायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळे नातेवाईक, आपले सगळे मित्र परिवार या सगळ्यांना आपण आतापासूनच त्या ठिकाणी फोनद्वारे असेल, भेटीमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की घड्याळाशिवाय दुसरं बटन आपल्याला दाबायचं नाही. आणि हे घड्याळाचं बटन याच्यासाठी दाबायचं आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातून आणि आदरणीय पिचड साहेब जे आहेत ते सातत्याने या समाजाचं नेतृत्व करत असताना राज्याच्या असणाऱ्या आदिवासी विभागाचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि पवार साहेबांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या समाजाच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सेपरेट 9% बजेट आपल्याला दिलं. आणि म्हणून खरं तर या योजना आज आपल्या सगळ्यांना मिळत आहेत याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. आणि खरंच जर आपण त्या विचाराचे पाईक असू, आम्ही खरेच जर आदिवासी कार्यकर्ते असू तर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी आपण थारा देणार नाही. अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.